पिंपरी पेंढार या ठिकाणी हजरत चांद शाहवाली पीरबाबा यात्रा मोठ्या उत्साहात पार पाडली जाते। या यात्रेमध्ये येथील मुस्लिम बांधव आणि मराठा बांधव एकत्र येऊन ही यात्रा साजरी करतात। येथे या मस्जिदवर विद्युत रोषणाई केली जाते आणि इथे सगळे मुस्लिम बांधव एकत्र येऊन ही यात्रा साजरी करत असतात। या यात्रेमध्ये सकाळी मांडव डाळे, त्यानंतर शेरणी आणि नंतर महाप्रसाद, मिरवणूक, संदल मिरवणूक आणि रात्री तमाशाचा कार्यक्रम असतो। ही यात्रा गेली अनेक वर्ष हे दोन्ही हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरी करत असतात आणि यासाठी सगळे महिला वर्ग, पुरुष वर्ग एकत्र येऊन साजरी करतात। येथील संदल ही मस्जिदमधून निघते आणि पीरबाबापर्यंत वाजत गाजत ती घेऊन जातात आणि तिथे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मलिदा, नारळ असा प्रसाद असतो। महिला वर्ग, पुरुष वर्ग अगदी भक्तिभावाने ह्या यात्रेमध्ये गेले कित्येक वर्ष सहभागी होताना दिसतात। आता पाहू शकतो आपण इथे ही संदल मिरवणूक सुरू आहे। ही गावामधून ही मिरवणूक आता पीरबाबाकडे जाणार आहे आणि या पीरबाबाच्या इथे ते आलेले आहे आणि इथे मोठ्या भक्तिभावात सगळे नागरिक पीरबाबाचं दर्शन घेताना दिसत आहेत। पहा कशी सजावट, सुंदर अशी सजावट केलेली आहे, विद्युत रोषणाई केलेली आहे आणि अतिशय छान ही यात्रा पार पडत आहे। यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल आणि महाप्रसाद पंचक्रोशीतील सगळी मंडळी एकत्र येऊन तो महाप्रसाद केला जातो आणि त्यानंतर ग्रामस्थ मंडळी त्या तमाशाच्या व्यासपीठावर एकत्र येऊन सत्कार समारंभ होतो आणि तमाशाला सुरुवात होते। तालाबादप्रमाणे याही वर्षी हजरत चांद शाहवाली पीरबाबा यात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। तरी या कार्यक्रमानिमित्त विविध कार्यक्रम आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत ठेवलेले आहेत। त्यामध्ये सकाळी 8 ते 10 मांडवडा आहे, 4 ते 6 शेरणी, 6 ते 9 संदल व महाप्रसाद आणि 10 वाजता गावातनं मस्जिदमधनं संदल येतो देवाचा, त्याची मिरवणूक येते भव्य आणि नंतर 10 नंतर अश्विनी शिवानी बोरगावकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे व आपल्याकडे महाप्रसादाचा पण कार्यक्रम मोठ्या उत्साहाने भाविकांच्या देणगीतून साजरा होत आहे व अन्नदान मोठ्या प्रमाणात होत आहे। असा हा कार्यक्रम छान चाललेला आहे आणि याची यात्रा मोठ्या जोशामध्ये साजरी होत आहे। इथे पाहू शकता हा महाप्रसाद बनवण्याचं काम इथे सुरू होतं आणि आत्ता ही सगळी पंगत महाप्रसाद सगळी नागरिक मोठ्या भक्तिभावात या ठिकाणी महाप्रसादाचं काम सुरू आहे। गेली कित्येक वर्षाची ही या हिंदू मुस्लिम ऐक्याची ही परंपरा चालत आलेली आहे। मी विकासजी कुटे यांनी पुढे यायचे, धर्मा जाधव यांचा सत्कार करण्यासाठी डॉक्टर गौरव पादेर यांनी पुढे यायचे, चंद्रकांत कुटे यांचा सत्कार करण्यासाठी मी योगेशजी कुटे यांनी पुढे यायचे आणि संतोष दुर्गुडे आमचे पत्रकार त्यांचा पण या ठिकाणी सत्कार करण्यासाठी विकास कुटे आणि धर्मा जाधव यांचा सत्कार करण्यासाठी मंडळाचे राजाला सुद्धा राहावलं नाही।
वरुणराजाने अतिशय छानसं आगमन केलेलं आहे. कार्यक्रम कॅन्सल होतो का काय अशी भीती होती, परंतु वरुणराजाने साथ दिलेली आहे आणि या ठिकाणी पुन्हा कार्यक्रम या ठिकाणी आपण चालू करणार आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या गावचे माजी उपसरपंच श्री किसन शेठ नानाभाऊ कुटे, अध्यक्ष मनगंगा देवस्थान ट्रस्ट, त्याचप्रमाणे चंद्रकांत कुटे, उपाध्यक्ष तंटामुक्ती कमिटी, या पीरबाबा यात्रा कमिटीचे अध्यक्ष योगेश गणपत घाडगे यांनी पुढे यायचे आणि आपण नारळ या ठिकाणी वाढवायचे. चला, योगेश गणपत घाडगे. या ठिकाणी मी या यात्रेसाठी शुभेच्छा म्हणून ग्रामदेवता मनगंगा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि माजी उपसरपंच श्री किसन शेठ नानाभाऊ कुटे यांना मी विनंती करतो, आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यायची. आपल्या पिंपरी पेंढारमध्ये पीरपट्टामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपलं सर्वांचं रोडचं असलेलं देवस्थान पीरबाबा देवस्थान आणि या देवस्थानाची यात्रा सालाबाद प्रमाणे या ठिकाणी भरत असते. आणि हे करत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे की पीरबाबाच्या आजूबाजूचा असलेला सर्व पट्टा, त्यामध्येच अनेक आडनावाची अनेक भावकीची मंडळी खरं तर या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यांच्या जोडीला खरं तर आपल्या गावातील मुस्लिम समाज आणि ह्या मुस्लिम आणि मराठा या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने खरं तर आम्हालाच नव्हे तर तुम्हाला कोणालाही आठवत नाही की तेव्हापासून ही यात्रा पार पडत असते. या वर्षीचा तमाशा अश्विनी शिवानी बोरगावकर यांचा अतिशय छान तमाशा या लोकांनी, या मंडळींनी या पिंपरी पेंढार गावामध्ये सादर केला. छान अशी गणगवळण, बतावणी आणि नंतर वगनाट्य अशा प्रकारचे तमाशा येथे सादर करण्यात आला आणि याच्यामध्ये लावणी, सिनेमातले गाणी असं मनोरंजन ह्या तमाशा मंडळाने छान प्रकारे केलं. आणि ही यात्रा मोठ्या उत्साहात दरवर्षीप्रमाणेच पार पडली.